पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया। यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हा चालू असलेला 16वा अध्याय आहे, त्यातला हा 15वा श्लोक आहे। आसुरी स्वभाव असणारे स्वतःच्या ठिकाणी आपल्या आसुरी वृत्तीनं कशा प्रकारे स्वतःला मानत असतात याच्यामध्ये सांगितलं की मी धनवान आहे, मी मोठा आहे, माझ्यासारखा धनवान कोणी नाही, माझ्यासारखा कुलीन कोणी नाही, मी चांगल्या कुळातला आहे, माझ्या कुळाची बरोबरी कोणी करणारा नाही। आणि माझ्यासारखा असा कोण आहे? कोणी दिसतो का तुम्हाला तसा माझ्यासारखा? आता मी सर्वश्रेष्ठ असल्यामुळं जे जे काय असतील ते यज्ञ मीच करेन, मीच दानधर्म करीन आणि मीच मजाही करीन, मौज मजा जी काय असेल ती करीन, कारण मी सगळ्यात काय आहे, पैसेवालाच आहे, धनवानच आहे। असं अज्ञानाच्या द्वारे हे मोह पावलेले जे असतात त्या घमेंडीत ते बोलत असतात। कुबेरू आथिला होये परितो नेणे माझी सोये। संपत्ती मज सम नव्हे श्रीनाथ ही। एकंदरीत काय आहे की जो काही धनपाल आहे किंवा सगळ्यात जो काही सगळ्या स्वर्गलोकामध्ये किंवा तुम्ही आम्ही सगळेच त्रिभुवनातले आहेत, त्या सगळ्यामध्ये खजिनदार कोणाला म्हणायचं तर तो कुबेर आहे। तो खजिनदार आहे म्हणजे स्वतः सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं नाही, सगळ्या त्रिभुवनाचं धन जे आहे ते त्याच्याजवळ सांभाळायला दिलेलं आहे। आणि तो त्याची यथास्थित काय आहे की योजना आखत असतो, म्हणजे ते धन त्याच्याकडं असलं तरी त्यांनी त्याच्या मालकीप्रमाणे सरळ कसंही भोगावं असं नाही, तो गरज असेल तेव्हाच। पण हा जो काही आहे आसुरी स्वभावाचा, तो म्हणतो की इतकं जरी असलं तरी कुबेर काय माझी बरोबरी करू शकतो का? माझ्याजवळ जे काही आहे त्यामुळं अनुकूलताच आहे मला। आता ही जी काही मला पाहिजे तशी सोय मी करून घेऊ शकतो, तसं कुबेराला करता येत नाही। कोणत्यासाठी कधी पैसे कशासाठी खर्चायचेत आणि त्याला बाकीचे असलेल्या देवदेवतेची मान्यता आहे काय हे त्याला पाहावं लागतं। ह्याला कोणाचं पाहायचं आहे काय? ह्याच्या मनात आलं काहीही करायचं, कसाही खर्च करायचा। आणि त्यामुळं जसं कुबेर धनवान आहे तसं महाविष्णू, याचं कारण त्यांची पत्नीच लक्ष्मी ना। आता हे काय आहे, त्यांना नामाभिधानच आहे की लक्ष्मीचा पती, म्हणजे लक्ष्मी कोण आहे तर प्रत्यक्ष काय धनच आहे, प्रत्यक्ष पैसाच आहे। तरीसुद्धा ते सुद्धा माझी बरोबरी करू शकत नाहीत, माझ्यापेक्षा ते काय आहेत की कमीच आहेत, असा मी एकटाच सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे। माझी कुळाचा उजाळू, माझी या कुळाचा उजाळू, का जाती गोताचा मेळू, पाहता ब्रह्माही हळू उन्हाची दिसे। आता जे माझं कुळ आहे इतकं श्रेष्ठ आहे की अशासारखं पवित्र किंवा अगदी काय आहे की ज्या कुळामध्ये कशाचीही बाधा नाही,
कुठलंही काय त्याला काय खोटं बोट ठेवायसारखं नाही, असं असणारं निर्मळ कुळ आमचं आहे. आणि त्यामुळं जे जे काही आमच्या कुळात आहे त्यात सगळ्या काय असतील नातेवाईक आमचे जे कोणी असतील ते आमच्या उच्च कुळाप्रमाणेच आहेत. आम्ही कुठंही खालच्या ह्याच्यातलं कमी असणारं कुळातलं त्यांच्याशी कोणाचे संबंध जोडलेले नाहीत. आमच्या बरोबरीचे संबंध आहेत. अहो आम्ही एवढे श्रेष्ठ कुळातलेत की ब्रह्मदेवसुद्धा आमच्यापेक्षा कमी वाटतो. ब्रह्मदेवाचं सुद्धा कुळ आमच्याहून कमीच तसं आहे. म्हणोनी मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरे नाही मजसी सरे पावे ऐसे कोणी. एकंदरीत हे सगळी जी प्रौढी त्याची हा जो काही सतत असा जो बोलत असतो तो आणखीन काय करतो तर ह्याच्या बोलण्यामध्ये ईश्वर म्हणजे कोण आहे, काहीच नाही. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की हे सगळं जे आहे ते तुम्ही उभा केलेलं आहे, असा ईश्वर वगैरे कोणी नाही. आणि असता तर नाही का कोणाच्या आढळाला आला असता, कोणाला तरी दिसला असता, कोणी त्याच्याबरोबर काय आहे की इतर काही गोष्टी केल्या असत्या, तसं कोणीच नाही. आणि त्यामुळं माझी बरोबरी करणारा माझ्यासारखा आहे असा कोणी नाही. हे सगळं जर काय असेल तर सगळ्यात मीच अधिक असा आहे. आता लोपला अभिचारू त्याचा करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी. आत्तापर्यंत खूप अभिचारी यज्ञ होत होते, म्हणजे जारण मारण अशा तऱ्हेचे. मध्यंतरी थांबलेत. आता त्याला करणारा कोणी राहिला नाही. मी पुन्हा चालू करणार आहे. मी त्यातला आता काय आहे पारंगत आहे. मी इथून पुढं आता अशाच प्रकारचं करणार. म्हणजे जे काही जुना झालेला तो आहे अभिचारिकी यज्ञाचा भाग त्याचा मी जीर्णोद्धार करणार आहे. ते आता परत त्यांची वाटचाल चालू होईल. त्याला उत्कृष्ट प्रतिष्ठा प्राप्त करून देईन. आणि त्यामुळं काय होईल की हे सगळे जे काही आहेत, एखादी गोष्ट मला जर येत असेल, कोणाला काही मंत्राने काय करता येत असलं, कोणाकडं काय आणखीन माझ्या ठिकाणी असलेल्या अस्त्राने काय होत असलं, कोण माझ्या पुढं टिकल आणि कोण माझ्या पुढे उभा राहील. म्हणजेच या सगळ्यामुळं मी कसं आहे अशा तऱ्हेचे यज्ञ करण्यात उच्छाद मांडीन. मग मला त्याच्यातून जे निघणारे शस्त्रास्त्र आहेत, मला जे मदत करणारे त्यातल्या ज्या देवता आहेत, त्यांच्याद्वारे मी जे काही हे जग आहे त्या जगाला सळोकपळो करून टाकेन. माते गाती वानिती नटनाचे रिझवती तया देईन मागती ते वस्तू. आता ज्यांनी शहाणपणा केला आहे आणि जे मला श्रेष्ठ मानायला लागलेत, माझे स्तुतिपाठ करायला लागलेत, माझं सगळीकडं वर्णन करण्यासाठी त्यांनी त्या प्रकारची गाणी लिहिलेली आहेत आणि तीच गाणी ते जे काही म्हणायला लागलेले आहेत. शिवाय आणखीन काय आहे की वेगवेगळे नाटक म्हणा, ललित म्हणा, हे सगळं माझ्या स्तुतीखातर माझं महिमा गाणारे असं जर काही ते कोणी करत असेल तर मग तो मागल ते मी त्याला देईल. कारण तो आता माझीच वाहवा करतो आहे म्हणल्यानंतर त्याला जर काही तिथं काही असणारी अपेक्षा असेल एवढी तेवढी, तर त्याच्या दुप्पट तिप्पट मी द्यायला तयार आहे. कारण का तर हा माझी स्तुती गातो आहे ना. मग ह्याला कळलं आहे, बाकीच्याला कळलं नाही. बाकीचे आपले ईश्वराला आणखीन देवाला मोठं म्हणतात, पण ह्याला कळलं आहे म्हणून हे माझंच मोठेपणा गातो. मग त्याला जे काय असेल ते माझ्याजवळच्या धनातलं मागेल ते त्याला मी देईन. माझारी अन्नपाणी प्रमदांच्या आलिंगनी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू. तेव्हा जे काही आहे त्यात मग आता ह्याच्याजवळ काय आहे, हा उन्मत्तच ना. मग आता रोजचं जेवण झालं तर आपल्यासारखं असं काय आहे भाजी भाकरी कशाला त्याला. दररोज त्याच्या पदार्थात ताटामध्ये अनेक पदार्थ
आणि ते अनेक पदार्थ असे काय आहे की पुरणाची पोळी, कुठं गुळाची पोळी, अजून पाहिलं तर लाडू असलं कसलं आलं आहे, सगळा मांसाहारच वेगवेगळ्या प्रकारचं, आणि तेच अन्न पाणी, त्याचं सततचं जर आहार असेल तर तोच. असं काय करायचं, असलंच खायचं. आणि वेगवेगळ्या स्त्रिया त्यांच्याबरोबर काय आहे की जे असेल ते प्रणय क्रिया करायच्या, आणि मग या त्रिभुवनात जर काही आनंद असेल तर लुटणारा मीच आहे असं म्हणून मी अत्यंत मग असलं खायचं, त्याच्याबरोबर काय आहे मद्य प्यायचं, आणि मग ह्यांची नाचगाणी ऐकायची समोर, त्या स्त्रियांचे नाच पाहायचे, आणि मग त्याच्यासाठी कोणची अशी जी काही अत्यंत चांगली नर्तिका असेल तिच्या काय करायचं, गळ्यात हात टाकायचे, तिला जवळ घ्यायचं. असं सगळी काय असेल ती मजा मी करेन. काय बहु सांगो ऐसे, ते आसुरी प्रवृत्ती पिसे, तुरिंबिती असोसे गगनवळे तिये. आता माऊलीने काय केलं, थोडंसं एक आपल्यापुढं स्पष्ट असं केलं. कसं असतं, काही गोष्ट समजून सांगायची झाली तर त्याला तसंच उदाहरण काहीतरी काढावं लागतं. हे आसुरी स्वभावाचे जे काही आहेत ते वेडे झालेत, किती सांगावं यांच्याबद्दल. आता हे जे बोलतात, असं जे वागतात, हे म्हणजे काय करतात, तर आकाशाचं फूल हुंकतात. म्हणजे आकाशाला कधी फूल येणारच नाही आणि ते हुंगायचा प्रश्नच नाही. म्हणजेच हे सगळे काय आहेत की ह्यांची वायफळ बडबड आहे. यांच्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यानं दुसऱ्याचं हित झालं, कोणाला पैसे मिळाले, कोणाला खायला प्यायला मिळालं ह्याच्या संगतीत असं जरी वाटत असलं तर ते पोषक कुठे आहे. जी गोष्ट काय आहे असं सांगतात की जे सात्विक अन्न असतं ते सात्विक अन्न आपल्या ठिकाणी काय करतं, तर शरीराला पोषक असतं आणि आपल्या विचाराला पोषक असतं. पण जे काही अशा तऱ्हेचं असात्विक आणि कुठूनही कसंही उचलून आणलेलं, चोरलेलं असं जर अन्न असेल तर तसेच विचार बाहेर येतात. त्या विचाराप्रमाणे तो मनुष्य सतत वागत असतो, कारण ते अन्न त्याला त्या पद्धतीने विचार करायला लावतं. मग सात्विक अन्न हे सात्विक विचार करायला लावतं. असं जर अन्न त्याला प्राप्त होत असेल तर मग तो काय करणार, कसं वागणार. त्याच्यामुळं त्याला उदाहरण दिलं की हे आकाशाचं फूल जसं हुंगावं, म्हणजे ते नसणारीच गोष्ट आहे, असं कुठं नाही, तेच सांगायचं आहे. तसं हे इतकं सगळं करतात, मग हे काय खरंच सर्वश्रेष्ठ आहेत काय, ईश्वरापेक्षा जास्त आहेत काय, तर अजिबात नाही. म्हणून ते जे बोलतात ते सगळं कसं आहे, व्यर्थ असं आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु चो. आता यांच्या अंतःकरणात, यांच्या स्वभावात आणि त्याप्रमाणे आचरणात, म्हणजे जे आत असतं तेच बाहेर येतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, जे काय असतं तेच. मग तेच वर्णन इथं आलं तरीसुद्धा यांच्या अंतःकरणात एवढं जरी आताच्या मागं पाहिलं आपण की धन मान सगळं काही असल्यामुळं मी सगळा भोगणारा भोगता आहे असा म्हणणारा हा, तरी पण याला चिंता आहे. म्हणजे मग ही जी काही चिंता आहे ती अनेक प्रकारच्या चिंता त्याच्या ठिकाणी आहेत, आणि त्या सगळ्या चिंतेनं हा ग्रस्त झालेला आहे. शिवाय कसा आहे, तर मोहाच्या जाळ्यात अडकलेला आहे. कारण चिंता कशाची, जे काही ज्याचा मोह आहे त्या वस्तू कशा मिळवायच्या, आणि जर त्या ताब्यात आल्या असतील तर त्या टिकवायच्या कशा, हाच त्याच्या ठिकाणी असलेला मोह आहे. आणि त्या मोहजाळ्यात अडकून तो फसून राहतो. त्याबरोबर विषयभोगाचाच विचार करत करत तो जो काही त्यात गडून गेला आहे, असा जो काही आसुरी मनुष्य आहे, याला आता जरी काही असेल त्याच्या ठिकाणी विषयभोगाची प्राप्ती झालेली,
तो स्वतःला धन्य आनंदी समजत जरी असला तरी नंतर मात्र त्याला नरकातच जावं लागेल. आणि नरक तरी कोणता, तर घाणेरडा, अतिशय घाण जिकडं तिकडं आहे अशा तऱ्हेच्या नरकामध्ये त्याला जावं लागेल. ज्वराचेनी आटोपे, रोगी भलतैसे जल्पे, चावळती संकल्पे, जाणते तैसे. आता त्याला एक उदाहरण असं दिलं की मनुष्याला ताप आला. आता तो ताप सामान्यतः असला तरी असतोच. कोणत्या तरी काय आहे, पित्त प्रकोपातून होतो, कफ प्रकोपातून होतो, वात प्रकोपातून होतो. पण तिन्ही धातू जर एकत्र आले आणि त्याचा जर ताप त्या ठिकाणी त्याला झाला, म्हणजे त्यांनी ताप वाढला, तर तो काहीही बडबडतो, असंबद्ध बडबड त्याची असते. आणि हे त्याची बडबड जशी त्याला काही अर्थ नाही, कारण समोर कोण आहे, त्याला काय बोलतो आहे आणि आपण बोलतो आहे ते त्याच्याशी संबंधित आहे की नाही ह्याचा काहीच संबंध नसतो. त्याची बडबड म्हणजे एक वाक्य एक तर दुसरं वाक्य दुसरंच, सगळं असंबद्ध. असा जो बोलतो त्याच्या बोलण्यानं काय मिळणार, दुसऱ्याचं काय समाधान होणार, ह्याला कशाचा फायदा मिळणार. म्हणजे तो नुसता तिथं बरळत असतो. त्याचे जे काही असते ते संकल्प, ते पण त्या वेळातले जे काही त्यांनी केलेत ते असे फोल संकल्प असतात. अज्ञान आतले धुळी, म्हणोनी आशा वाहुटुळी, बहुविंड जती अंतराळी मनोरथांचा. आता जे काही आहे ते स्पष्ट आहे. आपल्याला काय असतं, शेतातून ह्याच्यातून दिसतंच. जसं एखादी वावटळ उठली आणि ते रानारानातून फिरायला लागली तर पालापाचोळा तिच्याबरोबर फिरत असतो. पण ती सरकत रस्त्यावर गेली तर रस्ता सगळा धुळीने तयार झालेला असतो. जा ये त्याच्यावर वाहनं जात जात त्या रस्त्याला एक प्रकारे काय मातीचं सगळं अशी बाहेर आलेली असते. आणि वावटळ नेमकी त्याच्यावर आली की आता माती उधळायला लागते. मग त्याच्याबरोबरचा पालापाचोळ्याबरोबर आता जर काही असेल तर माती तिथं आली. मग हे जसं आहे, इथं माती का आली तर ह्या रस्त्यावर सगळे मातीचंच हे होतं. आता त्याला उदाहरण दिलं की अज्ञानाची धूळ, अज्ञानाचंच तिथं जळलेलं आहे. आणि मग ती जी काही वावटळ आहे तिचं नाव आशा. ही आशारूपी वावटळी ही कशातून का निर्माण झाली, तर अज्ञानरूपी धुळीतून ही आशारूपी वावटळ निर्माण झाली. आणि मग ती काय करते, तर भोवंडी जाती, सारखी फिरत राहते. फिरायला लागली की फिरत 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 कुठं जाते, तर आकाशाकडं. म्हणजेच अशा तऱ्हेचा आसुरी जे जे काही विचार करतो ते संकल्प त्याचे निस्ती मनोरथ असतात. असं करीन, तसं करीन, हे करीन, ते करीन, या मनोरथरूपी वावटळीमध्ये तो गुंतलेला आहे. बरं, आता जी मनोरथ करायचे आहेत ते आपल्याला यशस्वी होतील का, आपण त्याचे अधिकारी आहोत का, याचा विचार जर केला नाही तर ते नाही का अज्ञानातलं. सामान्य मनुष्य साधं काय आहे की थोडाफार व्यवहारसुद्धा कळत नाही. चार माणसात बसलं तर कसं बोलावं कळत नाही. आणि हा मनोरथ काय करतो, मी कलेक्टर झालो तर. आता त्याला योग्यता लागते, त्या योग्यतेनं तिथं जाणारे आहेत. म्हणजेच काय आहे, बुद्धी कुशाग्र लागते. तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते तिथं निर्णय घेता आले पाहिजेत. मग अशा जर ठिकाणाला जायचं आहे तर मंदबुद्धीने जाऊन काय करायचं. पण तो विचार करतो हा की मी तिथं गेलो तर, हे जे त्याचं मनोरथ आहे ते अज्ञानातलं आहे. आणि त्या मनोरथात मी असं करीन तसं करीन ही जी त्याची आशा आहे ही एक प्रकारची वावटळच आहे, अंतराळात निघालेली. म्हणजे ते ही जसं धुळीचे कणच्या कण अंतराळात गेले आणि लोप पावले, तसं याचा संकल्प सगळा होऊन होऊन तो तिथं संपून जातो. अनियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग, तैसे कामिती अनेक अखंड काम. आता त्याने असं एक दाखवून दिलं की जसं आषाढामध्ये काय असतं, अभ्राच्या आधीतच आकाश असतं, पण
हे ढग थोड्या वेळात आले, पुन्हा मोकळं झालं आकाश, पुन्हा आले. म्हणजे त्याला जसं चांगल्या मोठ्या पावसाच्या नक्षत्रात मोठी पावसाची फळी तयार होते, मोठा ढग तयार होतो आणि तो पाऊस घेऊन जातो, तसं इथं सगळं पांढरंच, पण त्यातून बारीक बारीक तुषार, सतत पावसाचं बारीक थेंब पडतात आणि त्याच्यात हे ह्या दिशेने का त्या दिशेनं असं काय नसल्यामुळं ते जे ढग आहेत ते कुठेही जातात. हे एक उदाहरण दिलं. आणि त्याच प्रकारे ज्या काही समुद्र आहे त्या समुद्राच्या ठिकाणी अखंड लाटा त्या ठिकाणी असतातच, पण त्या लाटा काय आहे, उसळी घ्यायची, जेवढा वारा असेल त्याप्रमाणे यायचं आणि इकडच्या थडीला आपटायचं, एवढंच काम त्याचं. तसं याच्या ठिकाणी काय की अशाच कामनेची सगळ्या लाटा उठत असतात, किंवा असेच काय जसे आषाढातले ढग आहेत तसं याच्या ठिकाणी कामना आहेत आणि त्या सगळ्या काय करतात, अखंड त्याच्या ठिकाणी असतात. म्हणजे काही वेळेला काय एखादं काम काढलं मनुष्य म्हणजे तेवढा विचार करतो, काम संपलं म्हणजे संपलं, ह्याचं काही नाही, सतत कामनेमध्येच हा विचार करत राहतो. मग पै कामनाची तया जीवी आल्या वेलारिया ओरपिली कांटिया कमळे जैसी. आता ह्या कामना इतक्या त्याच्या ठिकाणी आहेत आणि कोणत्या प्रकारच्या आहेत, त्या पूर्ण व्हायच्या कशा, त्या पूर्ण न झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय होतं की त्याचं वाईट वाटायला लागतं. मग इतका तो स्वतःला संताप करून घेतो, स्वतःच्या ठिकाणी स्वतःचा धिक्कार करायला लागतो. त्याला त्याने उदाहरण दिलं की जसं एखादी काटेरी फांजरी आणि कमळाच्या फुलावरून पानावरून जर ओढत नेली तर ते काय करतं, त्या फुलाचे चिरडे करून टाकतं, तुकडे तुकडे पाने फाडून टाकतं. तसं ह्या सगळ्या असल्या कामनेनं त्याच्या चित्ताचे सगळे काय आहे बारीक बारीक तुकडे करून टाकले. का पाषाणाची या माथा हंडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वता कुटके झाले. आता पहा, अगोदरचं जे उदाहरण दिलं आहे की जेणेकरून अशी फोल मनोरथ करून ती कशी वाया जातात. हे जसं मागच्या उदाहरणात पाहिलं की काटेरी फांजरी कमळाच्या फुलावरून ओढली तर त्या पाकळ्यांचे कसे सगळीकडे तुकडे तुकडे होतात, तसंच उदाहरण अजून दिलं की मोठे असं काय आहे की माठ आहे म्हणजे डेरा उचलला, वर नेला, जितक्या उंचावर जाता येईल तितका, आणि दिला खाली टाकून. आता तो कशावर तरी दगडावर कशावर तरी आपटला, कठीण जमिनीवर आपटला म्हणा, तुकडे तुकडे होतील. किती तुकडे झाले मोजायला यायचं नाही. तसं ह्याच्या संकल्पाचे मनोरथाचे तुकडे होतात, कारण का ते मनोरथ पूर्णतेला जाणारी नसतातच. तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोहो अंतःकरणी वाढोची लागे. आता त्याप्रमाणे हा काय आहे की जसं आता आपणही पाहतो, एखाद्याने काय केलं, एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्याला ती अशक्य झाली, जमलीच नाही. त्यांनी जे केलेलं होतं त्याचं काय असेल, आर्थिक नुकसान झालं, शारीरिक शक्तीचं नुकसान झालं आणि त्याच्यात तो हिरमुसला, उदास झाला. पण काही दिवसानं तेच संकल्प परत आला. आता मागचा अनुभव होताच ना, पण परत नेहमी काय असं होतं का म्हणून पुन्हा करायला लागला. आता हे जसं केलं तरी त्याच स्थितीला तो जर गेला तर त्यांनी मागच्या अनुभवाला काय केलं, मग अनुभव येऊन सुद्धा जर त्याचा ज्याप्रमाणे जातो त्याला उदाहरण दिलं की जशी जशी रात्र वाढू लागते तसा तसा अंधार वाढतो. जसं जसं ह्याच्या ठिकाणी संकल्प मनोरथ होतात तसं तसं मोहरूप जे काही अंधार आहे तो मोहाचा अंधार अंतःकरणावर येतो ना, अंतःकरणात सगळी मूढता निर्माण होते. कारण जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती मिळवण्याचा अट्टास म्हणजेच मोह आहे आणि तो मोह अंतःकरणात निघूनच गेला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये मोह, सम्मोह, व्यामोह असे मुद्दाम त्यात नावं आलेत. तर तो सतत आपल्या चित्तात घर करून राहिला
त्याचाच विचार राहिला तर त्याला व्यामोह नाव आलं. आता तो काय आहे की तो त्या व्यामोहात गुंतला की त्याचंच सगळं चिंतन त्याचं सुरू झालं. हे अंतःकरण त्यातच एक रूप झालं. आणि वाढे जव जव मोहो तव तव विषयी रोहो विषय तव तेथ ठावो पातकासी. आता जसं जसं मोह वाढतो तसं तसं त्याला त्या विषयाची अपेक्षा वाढते. कारण मोह विषयाकडेच घेऊन जात असतो. आणि मग तो विषय प्राप्त करण्याकरता ह्याला काय करावं लागतं तर सहज मिळतो आहे का नाही, त्याला मागणी करून तसा मिळतो आहे का, नाही तर दमदाटी करून मिळतो आहे का, नसेल तर मग चोरून मिळतो आहे का, काही करणार विषयच मिळवायचा म्हटल्यानंतर तो अशा तऱ्हेनं मिळवत असल्यामुळं जितक्या पद्धती त्यांनी अवलंबल्या तेवढं पापच गोळा केलं. कारण सगळंच जे काय आहे ते पापमार्गच झाले. पापे आपुलेनी थावे जव करीती मेळावे तव जिताची आघवे येती नरक. तेव्हा आता एक विषय आहे का, आपल्याला माहिती की आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. म्हणजे मग ह्या विषयाची पाळी झाली की दुसऱ्याची पाळी झाली की तिसऱ्या, हे सतत विषय पाठीमागं लागल्यामुळं आणि असाच मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळं अनेक पापं त्याच्याकडे निर्माण होऊ लागली. हा पापाचा मेळावाच त्याच्याजवळ निर्माण झाला. मग अनेक पापाचं फळ काय तर नरकात जावं लागलं. आता त्याची रवानगी कुठं झाली, नरकाकडे झाली. म्हणून गा सुमती जे कुमनोरथा पाळीती ते आसुर येती वस्ती तया ठाया. तेव्हा आता काय केलं, इतकं सगळं सांगत असताना मध्येच थोडंसं काय झालं की हे अर्जुना तू कसा आहेस सुमती, म्हणजे तू चांगल्या बुद्धीचा आहेस. तुझ्या ठिकाणी जे काही असेल ते तुझं जे काही मनातलं आहे किंवा तुझं आचरण आहे, तुझा विचार आहे तो अत्यंत चांगला आहे. तू सद्विचाराचा सदाचरणाचा आहेस आणि त्यामुळं तुझी बुद्धी चांगली. आता हे तुला काय सांगतो, हे असे असुर आहेत. यांची मनोरथसुद्धा कशी आहेत तर कुमनोरथ, म्हणजे सरळ मनोरथ नाही. आणि त्यामुळं आता जसं वर सांगितलं ते नरकाला जातात तसं ते त्याच वस्तीला येऊन थांबतात. तेत असिपत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती. मग तिथं काय असतं तर जे काही टोकदार भाले तलवारी असं असलेली झाडं, म्हणजे त्या नरकामध्ये अशी आपल्याकडं कशी पानाला हात लावला तर पानं म्हणजे लवलव करणारी मऊ कोवळे असले तर हाताला मऊ लागतील, तिथली झाडं तशी नाही. हात लावला तर कापणारच हात, अशी करवतीची किंवा तलवारीची धार असणारी झाडं. आणि खैराच्या झाडाचे इंगळ सगळं काय आहे ते डोंगर सगळा विस्तूत पेटवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे त्यात जातात. म्हणजे तसल्या झाडाच्या फाट्याने त्याला मारायचं. ते पानं त्याचे धार असल्यामुळे ह्याच्या शरीरात सगळं बुडतं. शिवाय असल्या विस्तवाहून त्याला चालवलं जातं. तेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यमजाचनी पडती ते दारुणी नरकलोकी. आता तिथं अनेक प्रकारच्या यातना पंक्तीच आहेत. जसं म्हणतात का नाही, कोणाला गोड खायचं असलं तर ही पंगत. आता आपण एरवी पाहतो एखाद्या कार्यक्रमात काय आहे, कोणाला उपास आहे त्याने इथं जा, उपवासाचं तिथं मिळेल, बाकीचं जेवायला इथं या, म्हणजे ह्या पंक्ती झाल्या. तसं कोणत्या तुला जायचं आहे नरकात, कोणत्या प्रकारचं दुःख आहे तुझं भोग इकडे, ही ती पंगत. असं करत अनेक प्रकारची यमाची जाचणी त्याच्यापुढे येते. त्या अशा अनेक त्रासातच असतो तो ये नरक लोक. ऐसे नरकाची ये सेले भागी न जे जे जन्मले तेही देखो भुलले यजिती यागी. अशा तऱ्हेनं ते जे काही आहेत ते इतक्या नरकापर्यंत जातील की त्यांना सगळ्यात श्रेष्ठ नरक त्यांना भोगायला मिळेल आणि त्यातच ते राहतील.
पण त्यातली त्यात काय अजून म्हणजे मनोरथ तरी कसं आहे बघा, नरकाकडे जाणारे सगळे केले व्यवहार, आता दुसरा व्यवहार किंवा दुसरा संकल्प असा आला की मी यज्ञच करणार, म्हणजे मध्येच हा एक संकल्प त्याजवळ येतो. एरवी यज्ञाधिक क्रिया लाहणे तेची धनंजया, जे विफळती आचारोनिया नाटकी जैसे. तेव्हा काय करतात, चांगल्या प्रकारचं यज्ञ करायचं अशी सगळीकडं काय करतात की जाहिरात करतात, सगळा मोठा यज्ञ आहे, अमुक आहे तमुक आहे, कशासाठी, ह्याला देणगी द्या म्हणून. याच्यासाठी काय आहे की दुसऱ्याकडून आपलं काहीतरी करण्यात, आणि ह्याचं जे काही यज्ञ करणं आहे ते ढोंग आहे, हा यज्ञाचा प्रेमी नाही, ते करतोय असं दाखवणारं ढोंग आहे. वल्लभाची या उजरिया आपण या पती कुस्त्रिया, जोडोनी तोषिती जैस्या अहेवपणे. मग आता त्याला उदाहरण दिलं, जशी वेश्या तिच्या सानिध्यात जो पुरुष येतो त्याला ती पती म्हणते, अशी तिला किती पती, त्यामुळं ती नेहमीच सौभाग्यवती, नेहमीच ती आहे. अशा तऱ्हेनं हा काय आहे की नेहमीच अशा कसल्या तरी मनोरथामध्ये राहून सतत मी मोठा आणि मी असा करणार असा म्हणणाराच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.